एक 4-5 दिवस अगोदरच माननीय भूषणजी गवई यांचा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा तसंच शपथविधी दिल्लीला करण्यात आला. कुठल्याही मराठी माणसाला अंतःकरणातून आनंद वाटावा, अभिमान वाटावा अशीच ती गोष्ट, कारण संपूर्ण देशाच्या संदर्भातलं सर्वोच्च न्यायालय आणि त्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी ज्यावेळेला आपल्या माणसाचा काहीतरी विचार केला जातो, निवड केली जाते, आनंद होणारच. तो कार्यक्रम झाल्यानंतर ते मुंबईला आले. त्या मुंबईच्या कार्यक्रमाला ज्यावेळेला ते येतात त्यावेळेला राज्य सरकारचं पहिलं धोरण हे असलं पाहिजे की जो काही प्रोटोकॉल असतो तो सांभाळला गेला पाहिजे. मात्र कार्यक्रमामध्ये स्वतः गवई यांनी नाराजी व्यक्त केली ना. तिथे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला होते ना, त्या ठिकाणी पोलीस कमिशनर, मुंबईचे पोलीस कमिशनर देवेंद्र भारती होते ना, राज्याचे चीफ सेक्रेटरी सुजात सौनिक यांनी तिथं येणं अपेक्षित होतं, ते सुद्धा नव्हते. हे सगळं ज्यावेळेला होत आहे त्यावेळेला असं वाटायला लागतं की महाराष्ट्रातून आलेल्या एका कुटुंबातून आलेल्या, मागासवर्गीय कुटुंबातून आलेल्या एका माणसाचं कौतुक करायचं, अभिमान बाळगायचा, आनंद बाळगायचा, हे सोडून तुम्ही जे काही करताय त्यातून संशय निर्माण होतो. कुठल्या तोंडाने तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता? कारण तुमची धोरणं जर बघितली, ती धोरणं इतकी भयंकर आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे 8,000 करोड रुपये तुम्ही परस्पर वळवून टाकता. त्या विभागाचे मंत्री स्वतः सांगतात, शिरसाटजी, की मला विचारण्यात आलं नाही की माझे 8,000 करोड रुपये घेऊन टाकले म्हणून. केंद्र सरकारची बाबासाहेबांच्या नावाने आंतरजातीय विवाह योजना जी आहे ती योजना सुद्धा मागच्या 4 दिवसा अगोदर बंद करण्यात आली. कुठल्याही प्रकारचं सबब कारण त्यासाठी देण्यात आलं नाही. रामदासजी आठवले यांना ज्यावेळेला विचारण्यात येतं त्यावेळेला ते म्हणतात की आश्चर्य वाटतं की मला सुद्धा विश्वासात घेण्यात आलं नाही. म्हणजे ज्या मंत्र्यांचं हे खातं आहे त्यांना विचारात तुम्ही घेत नाही. सामाजिक न्यायाच्या माध्यमातून इथले गोरगरीब असतील, कष्टकरी असतील, पीडित असतील, शोषित असतील, मागासवर्गीय समाजातला सगळा तो घटक असेल, यांच्या उन्नतीसाठी काही तुम्हाला करायचं आहे की नाही करायचं, की उगाच फक्त दिवस रात्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर आम्ही चाललोय अशा गप्पा आणि डिंगे हाणायचे? हा तुमचा लबाडपणा आहे असं स्पष्ट दिसतंय. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला जर तुम्ही भाड्याची, किरायाची गाडी जर देत असाल प्रोटोकॉलमध्ये, तर याच्याएवढं वाईट काहीच नाहीये. तुम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तुमचा खरा चेहरा समोर येत चालला आहे. जय भीम, जय शिवराय.